काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे। कुडाळ तालुक्यातील विविध भागांसह माणगाव खोऱ्यात जोरदार सरी कोसळल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। ग्रामीण भागातही पावसाची चांगलीच नोंद झाल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे। यंदा पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामातील शेती कामांवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात होती। मात्र आज झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना नव्याने दिलासा मिळाला असून पेरणी आणि इतर शेती कामांना आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। पावसाच्या पुनरागमनामुळे नद्या ओढ्यांमध्ये पाण्याची आवक वाढण्यास मदत होणार असून शेतीसाठी आवश्यक ओलावा देखील निर्माण झाला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष आता आगामी पावसाकडे लागले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून अनेक भागांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत। विशेषतः वैभववाडी, कणकवली आणि कुडाळ तालुक्यातील सिंहाद्री पट्ट्यात दमदार पाऊस सुरू झाला आहे। तर सावंतवाडी तालुक्यासह आंबोली आणि चौकुळ परिसरातही पावसाचा जोर कायम असल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। रविवारी रात्री जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे। तरीही हवामानातील बदल लक्षात घेता पुढील काही तासात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः घाटमार्ग, नदीकाठ तसेच डोंगराळ भागात प्रवास करणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे।